ओम साईराम. नमस्कार. मी मंजिरी भालेराव. आज श्री साई सच्चरित्रच्या अध्याय 35चे आपण आज वाचन करणार आहोत. अध्याय 35. परीक्षित आणि नेहमीच खरे ठरलेले काका महाजनींचे मित्र व मालक, अनिद्रेचा झोप न येण्याचा प्रसंग आणि बाबा पाटील नेवासकर या अध्यायात उदीच्या महत्त्वाविषयी वर्णन पुढे चालू आहे. तसेच बाबांना परीक्षित केल्यावरही म्हणजे त्यांची परीक्षा घेतल्यावरही ते कधीच कुठे कमी पडले नाहीत हे दाखवणाऱ्या 2 प्रसंगांचे वर्णन देखील करण्यात आले आहे. प्रस्तावना. आध्यात्मिक बाबतीत किंवा साधनेत संप्रदायवाद हा प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा असतो. ज्यांना देव निराकार आहे असा विश्वास असतो ते असे म्हणताना ऐकू येतात की देवाला आकार आहे असे मानणे ही भ्रांती आहे. संत हे केवळ मनुष्यच आहेत. मग आपण त्यांना नमस्कार का करावा? त्यांना दक्षिणा का द्यावी? इतर संप्रदायातील लोकसुद्धा आक्षेप घेतात आणि म्हणतात आपल्याला आपलेच सद्गुरू आहेत. मग आपण इतर संतांना नमस्कार का करावा? त्यांच्याशी निष्ठा का दाखवावी? अशाच प्रकारचे आक्षेप साईबाबांबद्दल कधी आधीही झाले आहेत आणि आजही होत असतात. काही लोक म्हणत आम्ही शिर्डीला गेलो तेव्हा बाबांनी आमच्याकडून दक्षिणा मागितली. संतांनी अशा प्रकारे पैसा गोळा करणं योग्य आहे का? जर ते असं करत असतील तर त्यांचं संतपण कुठे आहे? मग असे अनेक प्रसंग आहेत की जिथे लोक सुरुवातीला टवाळी करण्याकरता शिर्डीत गेले आणि तिथे जाऊन प्रार्थना करायला लागले. त्यापैकी 2 प्रसंग खाली दिले आहेत. काका महाजनींचा मित्र. काका महाजनींचा एक मित्र निराकार देवाचा उपासक होता आणि मूर्तीपूजेला विरोध करणारा होता. कुतूहल म्हणून त्याने काकासा शिर्डीस जाण्यास मान्यता दिली, पण 2 अटी घातल्या. तो बाबांना नमस्कार करणार नाही आणि ते दोघे शनिवारी रात्री मुंबईतून निघाले व दुसऱ्या दिवशी सकाळी शिर्डीत पोचले. मुंबई म्हणजे तेव्हाचं बॉम्बे. जशीच त्यांची पावले मशिदीच्या पायऱ्यांवर पडली, बाबांनी दुरूनच त्या मित्राकडे पाहून गोड शब्दात म्हटलं, अहो स्वागत आहे साहेब. बाबांचा आवाज अत्यंत वेगळा होता, अगदी त्या मित्राच्या वडिलांच्या आवाजासारखा. त्याला आपल्या दिवंगत वडिलांची आठवण झाली आणि अंगभर आनंदाची लहर पसरली. त्या आवाजात किती मोहक शक्ती होती. आश्चर्यचकित होऊन तो मित्र म्हणाला, हा नक्कीच माझ्या वडिलांचा आवाज आहे. मग तो पुढे गेला आणि आपलं ठरवलेलं विसरून बाबांच्या चरणी डोकं ठेवलं. मग बाबांनी काकांकडून 2दा दक्षिणा मागितली, एकदा सकाळी आणि पुन्हा दुपारी. मित्राने हळूच काकाला विचारले, बाबांनी तुझ्याकडून 2दा दक्षिणा मागितली, मी तुझ्यासोबत आहे, तरी मला काही विचारत नाही? काकाने उत्तर दिले, तूच बाबांना विचारून बघ. बाबांनी काकाला विचारले, तुझा मित्र काय कुजबुजतोय? मग त्या मित्रानेच थेट बाबांना प्रश्न विचारले, मी काही दक्षिणा द्यावी का? बाबा म्हणाले, तुझ्या मनात दक्षिणा देण्याची इच्छा नव्हती म्हणून तुझ्याकडून काही मागितलं नाही, पण आता द्यायचीच असेल तर देऊ शकतोस. मग त्या मित्रानेही 17 रुपये दक्षिणा दिली. जितकी काकाने दिली होती तितकीच. बाबांनी त्याला काही प्रेमळ उपदेश केला. आपल्यात जी भिंत आहे भेदाची, वेगळेपणाची, ती तू तोडून टाक. मग आपण दोघे एकामेकांसमोर येऊन भेटू शकतो. मग बाबांनी त्यांना निघण्याची परवानगी दिली. हवामान मेघाळ व वादळी होते, पण बाबांनी त्यांना सुरक्षित प्रवास होईल अशी खात्री दिली. दोघेही सुखरूपपणे बॉम्बेला पोचले. मित्र घरी पोचून तेव्हा दारे खिडक्या उघडू लागला तेव्हा त्याला दिसलं की 2 चिमण्या जमिनीवर मृत पडल्या आहेत आणि एक चिमणी खिडकीतून उडून गेली. तो मित्र मनात विचार करू लागला, जर मी खिडक्या उघड्या ठेवल्या असत्या तर त्या दोन्ही चिमण्या वाचल्या असत्या. पण नंतर त्याला जाणवलं त्यांचा तोच प्रारब्ध होता. बाबांनी मला लवकर परत पाठवून 3ऱ्या चिमणीला मात्र वाचवलं. काका महाजनी मुंबईत ठक्कर धर्मसी जेठाबाई या वकिलाच्या फर्ममध्ये मॅनेजर होते. मालक व मॅनेजर यांचं नातं जवळचं होतं. श्री ठक्कर यांना माहीत होतं की काका नेहमी शिर्डीला जातात, तिथे काही दिवस राहतात आणि बाबांची परवानगी मिळाली कीच परत येतात. कुतूहल म्हणून आणि बाबांची परीक्षा घ्यावी म्हणून
श्री ठक्कर यांनी शिमगा सुट्टीत काकासह शिर्डीला जाण्याचे ठरवले. काकांचं परत येणं कधी होईल हे निश्चित नव्हतं, म्हणून श्री ठक्कर यांनी आपल्यासोबत आणखी एक व्यक्ती सहकारी घेतला. ते तिघेही एकत्र निघाले. रस्त्यात काकांनी बाबांसाठी 2 सिर्या, सुमारे 2 किलो मनुका बियांसह सुकामेव घेतला. ते योग्य वेळी शिर्डीत पोचले आणि मस्जिदीत बाबांचं दर्शन घ्यायला गेले. तेव्हा बाबासाहेब तरखड तिथे होते. श्री ठक्कर यांनी त्यांना विचारले, तुम्ही इथे का आला आहात? दर्शन घ्यायला? तरखड यांनी उत्तर दिले. श्री ठक्कर यांनी विचारलं, इथे चमत्कार होतात का? तरखड म्हणाले, चमत्कार पाहणं हा माझा उद्देश नाही. इथे येणाऱ्या भक्तांच्या प्रामाणिक इच्छा पूर्ण होतात हे मात्र खरं आहे. मग काकांनी बाबांना प्रणाम केला आणि आणलेले मनुके अर्पण केले. बाबांनी त्या मनुक्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला. श्री ठक्कर यांनाही थोडेसे मनुके मिळाले. त्यांना मनुके आवडत असत आणि त्यांच्या डॉक्टरांनीही धुवून व स्वच्छ न करता मनुके खाऊ नयेत असा सल्ला दिला होता. मग ते अडचणीत पडले. मनुके खायची इच्छा नव्हती, पण ती नाकारताही येत नव्हती. केवळ औपचारिकता राखण्यासाठी श्री ठक्कर यांनी मनुके तोंडात टाकले, पण बिया काय कराव्यात हे त्यांना सुचत नव्हते. मशिदीच्या मजल्यावर थुंकता येत नव्हते, म्हणून मनाविरुद्ध त्यांनी त्या खिशात घालून ठेवल्या. मग त्यांच्या मनात विचार आला, बाबा जर खरे संत असतील तर मला मनुके आवडत नाहीत हे त्यांना माहीत असायला हवे. मग त्यांनी मला जबरदस्तीने का खायला दिले? हेच विचार त्यांच्या मनात आले. तेवढ्यात बाबांनी पुन्हा त्यांना काही मनुके दिले. ते खायची त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांनी हातात धरून ठेवले. मग बाबांनी स्पष्टपणे सांगितलं, खा. त्यांनी आज्ञा पाळून खाल्ले आणि त्यांच्या आश्चर्याचा पारावार राहिला नाही. सर्व मनुके बिनबियांची होती. ज्यांना चमत्कार पाहायचा होता त्यांच्या मनातला विचार बाबा ओळखून बियांसह मनुके बिनबियांची करून दिली. किती अद्भुत शक्ती! परत एकदा वाचते मी. ज्यांना चमत्कार पाहायचा होता त्यांच्या मनातला विचार बाबांनी ओळखून बियांसह मनुके बिनबियांची करून दिली. किती अद्भुत शक्ती आहे पहा. बाबांची अजून परीक्षा घ्यावी म्हणून श्री ठक्कर यांनी जवळच बसलेल्या तरखडांना विचारले, तुम्हाला कोणत्या प्रकारचे मनुके मिळाले? तरखड म्हणाले, बियांसह असलेली जात. हे ऐकून श्री ठक्कर पुन्हा आश्चर्यचकित झाले. मग आपली वाढती श्रद्धा अजून खात्रीलायक ठरावी म्हणून त्यांनी विचार केला, जर बाबा खरे संत असतील तर आता मनुक्यांचे वाटप काकांपासून सुरुवात व्हायला हवी. बाबांनी त्यांचा हा विचार पुन्हा ओळखला आणि त्वरित आदेश दिला की मनुके काकांपासून वाटायला सुरुवात करावी. हा पुरावा श्री ठक्कर यांना पुरेसा झाला. मग श्यामाने श्री ठक्कर यांची ओळख काकांचे साहेब मालक म्हणून करून दिली. तेव्हा बाबा म्हणाले, तो काकाचा साहेब कसा? काकाचा वेगळाच साहेब आहे. काकांना बाबांचे हे उत्तर खूप भावले. श्री ठक्कर यांनी आपलं ठरवलेलं विसरून बाबांना प्रणाम केला आणि वाड्यात परत गेले. दुपारची आरती संपल्यावर ते सगळेजण बाबांचा निरोप घेण्यासाठी मशिदीत आले. श्यामाने त्यांच्यासाठी बाबांशी बोलले आणि मग बाबा असे म्हणाले, एक असा चंचल स्वभावाचा मनुष्य होता. त्याला आरोग्य व संपत्ती दोन्ही होते. त्याच्या शारीरिक व मानसिक असे कुठलेही कष्ट त्याला नव्हते. तरी तो नको त्या काळज्या आणि ओझी अंगावर घेत असे आणि इकडे तिकडे भटकत असे, म्हणून त्याच्या मनःशांतीवर परिणाम झाला होता. म्हणून त्याच्या मनःशांतीवर परिणाम होत असे. कधी तोही ओझे सोडून देई तर कधी पुन्हा उचलून घेत असे. त्याच्या मनाला काहीही स्थैर्य नव्हते. त्याची ही अवस्था पाहून मला त्याची दया आली आणि मी त्याला म्हटलं, तू कुठल्याही एका ठिकाणी बिंदूवर आपली श्रद्धा ठेव. असं इकडे तिकडे का भटकतो? शांतपणे एका ठिकाणी स्थिर हो. ठक्कर यांनी लगेच ओळखलं की बाबांनी सांगितलेलं वर्णन अगदी त्यांच्या स्वतःचं आहे. त्यांच्या मनात इच्छा झाली की काका पण माझ्यासोबतच परतला तर बरं होईल.
पण कुणालाच अपेक्षा नव्हती की काकाला इतक्या लवकर शिर्डीतून जाण्याची परवानगी मिळेल. बाबांनी हा त्यांचा विचारही ओळखला आणि काकाला आपल्या मालकासोबत परत जाण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे ठक्कर यांना बाबांच्या सर्वज्ञत्वाचा आणखी एक ठोस पुरावा मिळाला. मग बाबांनी काकाकडे 15 रुपये दक्षिणा मागितली आणि घेतली. बाबा काकाला म्हणाले, मी कुणाकडून 1 रुपया दक्षिणा घेतो तर मला त्याचं 10 पट परत करावं लागतं. मी कधीच काही मोफत घेत नाही. मी कोणाकडूनही विनाकारण मागत नाही. मी फक्त त्याच्याकडूनच मागतो ज्याच्याकडे फकीर देव स्वतः दाखवतो. जर कोणावर पूर्वीचं फकीरचं देवाचं काही देणं असेल तरच त्याच्याकडून पैसे घेतले जातात. दाता देतो आणि भविष्यात चांगलं पीक येण्यासाठी बी पेरतो. संपत्ती ही धर्माचं कार्य साधण्यासाठी साधन असावं. जर ती केवळ स्वतःच्या भोगासाठी वापरली तर ती वाया जाते. जोपर्यंत तुम्ही पूर्वी दिलं नाही तोपर्यंत तुम्हाला आता मिळत नाही. म्हणून मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे देणं. दक्षिणा देण्याने वैराग्य, निस्संगता वाढते आणि त्यातून भक्ती आणि ज्ञान प्राप्त होतं. 1 द्या आणि 10 पट मिळवा. ही बाबांची वचने ऐकताच श्री ठक्कर यांनी आपलं ठरवलेलं विसरून बाबांना 15 रुपये दक्षिणा दिली. त्यांना असं वाटलं की मी शिर्डीला आलो हे खरोखरच चांगलं झालं. माझे सगळे शंका कुशंका दूर झाल्या आणि मला इतकं शिकायला मिळालं. अशा प्रसंगांना हाताळण्यातील बाबांची कला विलक्षण होती. ते हे सर्व करीत होते तरी त्या सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त होते. कोणी त्यांना नमस्कार करतोय की नाही, कोणी त्यांना दक्षिणा देतोय की नाही हे त्यांच्यासाठी सारखंच होतं. त्यांनी कधीच कोणाचा अनादर केला नाही. त्यांना पूजा केली म्हणून काही आनंद वाटत नसे आणि दुर्लक्ष झालं म्हणून काही वेदना होत नसत. ते नेहमीच सुख दुःख, मान अपमान या द्वंद्वाच्या पलीकडे होते. अनिद्रेचा प्रसंग, द इन्सॉम्निया केस. बांद्र्याचा एक ग्रस्त खूप काळापासून अनिद्रेने झोप न लागणे या त्रासातून त्रस्त होता. तो झोपला की त्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील येत आणि त्याला शिव्या घालून ओरडत. त्यामुळे त्याची झोपमोड होत असे आणि तो संपूर्ण रात्र बेचैन होत असे. असं रोजच होत होतं आणि ग्रहस्थाला काहीच उपाय सुचत नव्हता. एके दिवशी त्याने बाबांच्या एका भक्ताला याबद्दल सल्ला विचारला. त्या भक्ताने त्याला सांगितलं की माझ्या मते यावर उदी हाच खात्रीचा उपाय आहे. त्याने त्या ग्रहस्थाला थोडी उदी दिली आणि सांगितलं की झोपण्यापूर्वी कपाळाला थोडी उदी लाव आणि उशीखाली उदीचा पाकीट ठेव. त्याने हा उपाय करून पाहिला आणि त्याच्या मोठ्या आश्चर्याने व आनंदाने त्याला गाढ झोप लागली आणि कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही. तो हा उपाय चालू ठेवू लागला आणि साईबाबांना नेहमी स्मरू लागला. मग त्याने बाबांचा एक फोटो विकत घेतला आणि तो आपल्या उशीजवळ भिंतीवर लावला आणि रोज त्याची पूजा करू लागला. गुरुवारी तो त्या फोटोला ही हार अर्पण करीत व नैवेद्य ठेवत असत आणि अशा प्रकारे तो व्यवस्थित राहू लागला आणि भूतकाळातील सर्व त्रास पूर्णपणे विसरला. बालाजी पाटील नेवासकर हा माणूस बाबांचा एक महान भक्त होता. त्याने बाबांना उत्कृष्ट निस्वार्थ सेवा अर्पण केली. दररोज तो शिर्डीत बाबांच्या दैनंदिन मार्गावरची सगळी वेशी, रस्ते व वाटा झाडून स्वच्छ करीत असे. नेवासकर यांचे निधन झाल्यावर हीच सेवा स्त्रीभक्त राधाकृष्णामाई हिने केली आणि तिच्यानंतर अब्दुल्ला नावाच्या भक्ताने केली. बालाजी जेव्हा वर्षातून एकदा आपलं धान्य मका कापणी करून आणत असे तेव्हा तो पूर्ण पीक बाबांसमोर आणून ठेवत असे. बाबांनी जितकं परत दिलं तेवढ्यावरच त्याचं कुटुंब वर्षभर जगत असे. ही पद्धत त्यांनी अनेक वर्षे चालवली आणि त्याच्या निधनानंतर त्याचा मुलगाही तीच सेवा करू लागला. उदीची शक्ती व परिणामकारकता. एकदा बालाजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी काही पाहुण्यांना जेवणासाठी बोलवण्यात आलं आणि त्यानुसार स्वयंपाकही झाला. पण जेवणाच्या वेळी पाहिलं तर बोलवलेल्या पाहुण्यांचा तिप्पट लोक आले होते. श्रीमती नेवासकर यांच्या मनात घालमेल झाली. एवढं अन्न सगळ्यांना कसं पुरणार? कमी पडलं तर घराचा मान कमी होईल का? कमी पडलं तर घराचा मान कमी होईल. त्यांची सासू त्यांना धीर देत म्हणाली, घाबरू नकोस, हे आमचं नाही, साईंचं अन्न आहे. प्रत्येक भांड्याला कापडाने झाकून ठेव.
त्यात थोडी उदी टाक आणि झाकण न उचलता त्यातूनच जेवण वाढ. साई आपल्याला लाजिरवाणं होऊ देत नाही. तिने तसं केलं आणि सगळ्यांच्या मोठ्या आश्चर्याने व आनंदाने केवळ अन्न पुरलंच नाही तर वाढूनही राहिलं. जसा भाव तसा अनुभव हा सिद्धांत या प्रसंगात प्रत्यक्ष उतरला. साईबाबा सर्परूपाने प्रकट झालेले प्रसंग. एके दिवशी शिर्डीचे रघु पाटील नेवास येथील बालाजी पाटील यांना भेटायला गेले. त्या संध्याकाळी गायींच्या गोठ्यात एक साप घुसला आणि फुतकारू लागला. सगळ्या गायी घाबरून इथे तिथे पळू लागल्या. घरातले लोकही घाबरले. पण बालाजी पाटील मात्र जरा देखील न घाबरता मनात विचार करू लागले, हा तर साईबाबाच आपल्या घरी सर्परूपाने आला आहे. त्यांनी एक कप दूध आणलं. तो सापासमोर ठेवलं आणि म्हणाले, बाबा तुम्ही का फुतकारता आवाज करता? आम्हाला घाबरायचे का? हे दूध शांतपणे प्या. असं म्हणून बालाजी पाटील न घाबरता सर्पाजवळ बसले. घरातील इतर मंडळी मात्र घाबरलेली होती आणि काय करावे हे त्यांना कळत नव्हतं. थोड्याच वेळाने तो साप तिथून अदृश्य झाला आणि कुठे गेला हे कोणालाच कळलं नाही. सगळ्यांनी गोठ्यात शोधलं पण साप कुठेच सापडला नाही. बालाजी पाटील यांच्या 2 पत्न्या व मुले होती. ते कधीकधी नेवासाहून शिर्डीत जाऊन बाबांचं दर्शन घेत. तेव्हा बाबा त्यांच्यासाठी साड्या व इतर वस्त्र विकत घेत आणि आपले आशीर्वाद देत. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. जय मोहनजी.